आपल्या सनातन धर्माबद्दल जर कोणी वाईट वाकडे तिकडे बोलत असेल तर तुम्ही ते ऐकून घेऊ नका. आणि तुम्हाला जर माहिती नसेल की आपला धर्म काय आहे, आपली संस्कृती काय आहे, अंधारात राहू नका, जाणून घ्या. गाईला आई का म्हणतात, महादेवावर शिवलिंगावर दूध, दही, तूप, मध का चढवलं जातं, याचा आधी तुम्ही अभ्यास करा, स्वतः समजून घ्या. मग ते खरं आहे की खोटं आहे, काय सत्य आहे काय असत्य आहे हे तुमच्या लक्षात येईल. असंच कोणी काहीही म्हटल्यावर तुम्ही तुमचा धर्म सोडून वागू नका. तुमच्या धर्मावर, सनातन धर्मावर अविश्वास ठेवू नका. जर तुम्ही असंच वागत राहिलात ना, स्वतःच्याच धर्माला जर तुम्ही संकटात टाकत असाल ना, तर धर्म संकटात नाही येणार आहे, तुम्ही संकटात येणार आहात, हे लक्षात ठेवा.